नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. या सेशनमध्ये आपण सगळे फॅक्टरी ॲक्ट जेवढे आहेत तेवढे डिटेल किंवा ट्रिकच्या सहाय्याने आपण डिस्कस करणार आहोत. तर बऱ्याचदा काय होते, फॅक्टरी ॲक्टवर क्वेश्चन आला की मुलांना जे आकडेवारी आहे किंवा जे काही डिजिट आहे ते आठवत नाहीत कोणत्या ॲक्टमध्ये. त्याच्यामुळे आपण थोडं ट्रिकच्या मदतीने हे सगळं शिकू आपण. पहिला आता फॅक्टरी ॲक्ट 1981ला. आता त्यावेळेस गव्हर्नर जनरल कोण होता हे सुद्धा येते, लॉर्ड रिपन. आणि कमिशन कोणतं नेमलं होतं त्यांनी? अबोट नॉर्थ. नंतर अबोट नॉर्थ हे कमिशन नेमलं आणि गव्हर्नर जनरल होते लॉर्ड रिपन. आता शिफारस कोण केली होती? मुंबई गिरणी कामगार गिरणी मालक संघटना. आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने जे कामगार नेते होते सोराबजी शापूरजी बंगाली. आता बघा, हा पहिला कामगार कायदा आहे. कधी कधी हा पण विचारते की पहिला कामगार कायदा कधी झाला, तर 1881. आता हे लागू कोणासाठी होता? 100 पेक्षा जास्त कामगार संख्या जर असेल तर तिथं हा कायदा लागू होता. नंतर मुलांना काम 9 तास पेक्षा जास्त नाही, म्हणजे जे काही बालकामगार आहेत त्यांना 9 तासापेक्षा काम जास्त नसायला पाहिजे, असं त्या याच्यामध्ये ऍक्टमध्ये सांगितलं. आता मुलांना कोणत्या वयोगटातील मुलांना बंदी? तर 7 ते 12 या वयोगटातील मुलांना बंदी होती. आता तुम्ही म्हणसाल, सर हे सगळं तर आम्ही केलं, पण लक्षात कशी ठेवायची आकडेवारी? तर त्यासाठी मी ट्रिक्स बनवली. ट्रिक्स बघा, साधी आहे. 100 गिन सांबा. म्हणजे 100 म्हणजे किती? 100 म्हणतात ना आपण मराठीत. आता 100, एक हा जो आहे हे तर एक घेतला मी, हे असा यायला होतो. एक म्हणजे काय? 81 म्हणजे 1881. सहज. 100 म्हणजे किती? थोडस, हा. 100 म्हणजे इथं बघा, हे इथं याला अंडर 100 म्हणजे किती? 100. गी म्हणजे काय? गिरणी संघटना, जे त्यांनी मागणी केली होती, शिफारस केली होती. नंतर किंवा न म्हणजे काय? 9 तास. आणि सांबा म्हणजे काय? 7. हे 7 असा घ्यायचा आणि हे बा म्हणजे 12. म्हणजे 100 गिन्ना सांबा याने हे सगळे आपण आकडे सहज लक्षात राहता येते. आता तसाच दुसरा कायदा बघू आपण. थोडस याला क्लिअर करतो. दुसरा कायदा आता बघा, 1891चा फॅक्टरी ऍक्ट. आता त्यावेळेस गव्हर्नर जनरल कोण होते? तर लॉर्ड लॅन्सडाऊन हे गव्हर्नर जनरल होते. नंतर शिफारस मेजर लेथब्रिथ कमिशन. हे पण कधी कधी येते एक्झाम मध्ये, मेजर लेथब्रिथ कमिशन. आता हे लागू कोणासाठी होता? 50 पेक्षा जास्त कामगार. फॅक्टरी म्हणजे काय? या कायद्यात एक फॅक्टरीची डेफिनेशन सुद्धा सांगितली होती की 50 पेक्षा जास्त कामगार जर 4 महिन्यापेक्षा जास्त काळ काम करतात, ती जागा म्हणजे फॅक्टरी. फॅक्टरी ऍक्ट नुसार 1891च्या नुसार जे फॅक्टरीची डेफिनेशन सांगितली, त्यांनी अशी सांगितली की 50 पेक्षा जास्त कामगार पाहिजे आणि त्यांनी 4 महिन्यापेक्षा जास्त काम केलं पाहिजे. तर तेव्हा त्या जागेला इथं फॅक्टरी म्हटलेलं आहे. नंतर स्त्रियासाठी कामाचे तास 11 तास. आणि ते कधी असायला पाहिजे? एक तर सकाळी 6 ते 6:30, संध्याकाळी 6:30च्या दरम्यान. म्हणजे याच्या अगोदर स्त्रियांना कामावर ठेवता येणार नाही आणि संध्याकाळी 6:30च्या नंतर सुद्धा कामावर ठेवता येणार नाही. सुट्टी हे सगळ्यात महत्वाचं. पहिल्यांदाच रविवारी सुट्टी सुरू झाली, तर कधी कधी एक्झाम मध्ये येते की कोणत्या ऍक्ट मध्ये पहिल्यांदा रविवारी सुट्टी जाहीर करण्यात आली किंवा त्या कायद्यात सांगितलं होतं, तर कोणता? 1891. आता बघा, हे सगळे आता तुम्ही पहिल्याच ऍक्ट सारखं, जसं मी 1881 त्याच्यात आकडेवारी होती, मग ती कशी लक्षात ठेवायची होती ती पण सांगितली. आता इथं सुद्धा मी एक ट्रिक्स बनवली आणि त्या सेंटेन्सच्या माध्यमातून सगळे आकडेवारी आपण लक्षात ठेवणार आहोत. तर एक नव्याने ॲपले फर्स्ट संडे. बघा काय लिहिलं ट्रिक्स? एक नव्याने ॲपले, ॲप नसते का मोबाईलचं, तसं ॲपले फर्स्ट संडे. आता बघा, एक नव्याने म्हणजे काय? एक नव्याने म्हणजे काय? हे 91. दुसरं ॲ म्हणजे काय? 11. प म्हणजे 50. ले म्हणजे लेट ब्रिज कमिशन. आणि फर्स्ट संडे म्हणजे पहिल्यांदाच रविवारी सुट्टी सुरू झाली. सहज लक्षात राहतील. कारण की बऱ्याचदा काय होते, मुलांचं कन्फ्युजन. 4 फॅक्टरी ऍक्ट आहेत, ते केल्यानंतर कोणता ऍक्ट मध्ये काय आकडेवारी हे कळायला समजत नाही. त्याच्यामुळे एक नव्याने ॲपले संडे हे ट्रिक्स आपण एवढाच कोड लक्षात ठेवणार, बाकी भारळ वाचणार नाही. याच्यामध्येच आपल्याला सगळं बऱ्यापैकी गोष्टी एक्झाम मध्ये जे लागतात ते कव्हर होणार आहेत. नंतर नंतर आहे 1911चा फॅक्टरी ऍक्ट. ठीक आहे. आता बघा, त्यावेळेस गव्हर्नर जनरल कोण होते? तर लॉर्ड हार्डिंग दुसरा. शिफारस कोणी केली होती? स्मिथ कमिशननं. पुरुषाचे कामाचे तास किती आहेत? 12. मुलांच्या कामाचे तास आहेत 6. नंतर स्त्रियांना नाईट शिफ्ट किंवा रात्रपाळीत कामावर बंदी होती. नंतर सुट्टी, रविवारची सुट्टी सुद्धा कंटिन्यू होती. आता इथं एका ट्रिक्सच्या माध्यमातून हे सगळं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे.
तर बघा 11 आसमी बॉसना रविवारी सुट्टीचा लागतो बकरा. आता हे 11 म्हणजे काय? आता बघा 11 म्हणजे 1911 हा म्हणजे काय? हार्डिंग दुसरा, स्मी म्हणजे काय? स्मिथ कमिशन, बॉ म्हणजे काय? 12, स म्हणजे 6, ना म्हणजे नाईट शिफ्टवर बंदी. स्त्रियांना जे होती ना रात्रपाळीत किंवा नाईट शिफ्टला कामावर बंदी होती. नंतर रविवारी सुट्टीचा म्हणजे काय? रविवार सुट्टीचा दिवस. म्हणजे सहज या ट्रिक्सच्या माध्यमातून सगळे आपल्याला जे आकडेवारी आहे ते सहज लक्षात राहील. थोडंसं याला क्लिअर करतो मी. नंतर शेवटचा जो ॲक्ट आहे 1948चा फॅक्टरी ॲक्ट. आता बघा हे लागू. यांत्रिक शक्ती वापरणाऱ्या कारखान्यात 10 पेक्षा जास्त कामगार तिथे लागू. तर यांत्रिक शक्ती नसलेल्या कारखान्यात 20 पेक्षा जास्त कामगार असल्यास लागू. म्हणजे यांत्रिक शक्ती म्हणजे काय मशीननं जर काम करत असतील तर तिथं 10 कामगार आणि जर मशीननं काम नसेल तर तिथं 20 कामगार असतील तर तिथे तो लागू होते. कामाचे तास आठवड्याला 48 तास. आता रविवारी सुट्टीचा म्हणजे कारण की रविवार सुट्टी कुठून चालू झाली ती 1891च्या फॅक्टरी ॲक्टमध्ये चालू झाली ना, तेव्हापासून रविवारी सुट्टी कंटिन्यू आहे. म्हणजे आठवड्याला 48 तास कसे म्हणजे रविवार आठवड्याचे 7 दिवस. त्यातला रविवारी किती एक सुट्टी म्हणजे 8 सकम 48 असा ते काउंट होईल. नंतर स्त्रियांसाठी नियम संध्याकाळी 7 नंतर कामावर नसावे. स्त्रियांना 7 नंतर कामावर ठेवण्यात येऊ नये. बालकामगारासाठी काय सांगितलं, की 14 वर्षाखालील मुलांना कामावर ठेवण्यास बंदी. नंतर कामगार कल्याण अधिकारी हा सुद्धा नेमणं बंधनकारक झाला कारण की कामगारांचे जे कल्याण किंवा जे आरोग्याच्या योजना असतील किंवा त्यांचं कल्याणासाठी काही देता येईल, हे देण्यासाठी कामगार कल्याण अधिकारी केव्हा नेमायचा? जर 500 पेक्षा जास्त कामगार असतील त्या कारखान्यात तर तिथं कामगार कल्याण अधिकारी नेमणे बंधनकारक आहे. होप करतो हे सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी समजल्या असतील. समजल्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.